हॅलो नमस्कार. या व्हिडिओत आपण डे 14 या दिवशी आपण जे सामान्य विज्ञान या विषयाअंतर्गत जे भाग 2 मधील किंवा भाग 2 या अनुषंगाने आपण जे प्रश्न पोस्ट केलेले होते त्या प्रश्नांची सविस्तर विश्लेषण या व्हिडिओत आपण बघणार आहोत. 15/3/2024 रोजी जे प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते आपल्या टेलिग्राम चॅनलच्या प्रायव्हेट ग्रुपवर ते आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत. ओके, कुठलाही वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूयात. सो बिफोर आय स्टार्ट माय लेक्चर्स मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. सायन्स हा माझा पर्टिक्युलर किंवा सायन्स या विषयाचा तज्ज्ञ किंवा सायन्स या विषयात माझा जे काही नॉलेज आहे ते परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही, कारण मला सायन्स माझा जो स्ट्रीम आहे तो सायन्सच्या पलीकडे आहे. ओके, किंवा सायन्स हा विषय नाही आहे, त्यामुळे कदाचित माझ्या इन्फॉर्मेशनमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता असतो किंवा त्याच्यामध्ये अर्धवट माहिती असण्याची शक्यता असू शकतो. तरी पण मी पुरेपूर जे आपल्याला प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारलेले आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, सो या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता तो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. बंडल ऑफ हीजचे जाडे डॅश डॅश या ठिकाणी असते. आता कुठल्या ठिकाणी बंडल ऑफ हीज असते ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतूची असते. संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायुतंतूची असते. फक्त हृदयातील जवनिका ज्याला वेंट्रिकल्स म्हटला जातो त्यामध्ये पसरलेल्या स्नायुतंतूची असते. हृदयातील जवनिकामध्ये पसरलेल्या स्नायुतंतूची असते. ओके, आता जर आपल्याला काहीच माहिती नाही आहे याविषयी तर थोडा आपण ऑप्शनकडे किंवा जे आपल्याला पर्याय दिले आहेत त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायुतंतूंची असते अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला पर्याय देण्यात आलेला आहे. मात्र त्याच खाली जो दिलेला आहे पर्यायामध्ये तर आपल्याला सांगतो की फक्त हृदयातील जवनिका वेंट्रिकल्समध्ये पसरलेल्या स्नायुतंतूंचे असते. अशा पद्धतीने थोडा इलोबरेटेड मॅनरमध्ये हे प्रश्न आपल्याला किंवा पर्याय आपल्याला दिल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने देखील तुम्ही तिसरा पर्याय योग्य करू शकता किंवा त्यापेक्षा आपल्याला जर आपल्या नॉलेजच्या आधारावर प्रश्नांसंदर्भ माहिती असेल तर आपण कधीही शक्यतो असे प्रश्न जे आहेत ते आपण स्किप करायला नको. ओके, सो बंडल ऑफ हीज हे आपल्याला हृदयातील विद्युत वहन, ओके, विद्युत आवेग ज्याला म्हटले जातो. ओके, सो विद्युत आवेग प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असतो जो आपल्याला एंट्रियल सेप्टमच्या पूर्व खालच्या टोकाला असलेल्या ऑट्रीवेंट्रिक्युलर नोडमधून हृदयाच्या वेंट्रिकल्स भागामध्ये आवेग प्रसारित करतो. आवेग म्हणजेच विद्युत आवेग जे आपण स्पंदने, हृदयाची जे काही स्पंदने असतात ते ट्रान्सफर करण्याचे काम या बंडल ऑफ हीजचे असतो. ओके, सो थोडक्यात जर बघायचं झालं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल वेंट्रिक्युलर नोड आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो पार्ट आहे तर यालाच बंडल ऑफ हीज म्हटलं जातं. ओके, आणि जे काही आलिंद आहेत, उजवे आलिंद, डावे आलिंद, या आलिंदांकडून जे काही विद्युत हृदयाचे जे काही स्पंदने आहेत ते स्पंदने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे काम किंवा ते वेगाने वाहून नेण्याचे काम हे बंडल ऑफ हीज करीत असतात. ओके, ज्या माध्यमातून जेव्हा ब्लड सर्क्युलेशन आपण एका हृदयाच्या एका कप्प्याकडून दुसऱ्या कप्प्याकडे जातो तर त्याचे प्रसारण किंवा त्याचे एकंदरीत नियमन करण्याचे कार्य या बंडल ऑफ हीजच्या माध्यमातून केले जातो आहे. ओके, या ठिकाणी खालच्या थराला आपण पुरकेंजी फायबर अशा पद्धतीने संबोधले जातो आहे. ओके, सो यालाच बंडल ऑफ हीज म्हटलं जातो. आणि आपल्याला जे काही वेंट्रिकल्स आहेत, जे हृदयातील वेंट्रिकल्समध्ये, फक्त वेंट्रिकल्समध्ये हे जे काही वेंट्रिकल्स आहे खालच्या पार्टमध्ये, सो या वेंट्रिकल्समध्ये ते आपल्याला आढळत असल्याचे दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की खालीलपैकी कोणती थिअरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे. ओके, यात आपल्याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, त्यानंतर आहे उत्परिवर्तन, ओके, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, आणि तिसरा हा जो आहे वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत, आणि चौथा आहे वियोग सिद्धांत. तर कुठले सिद्धांत या ठिकाणी जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत अशा पद्धतीने एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत,
उत्परिवर्तन, उत्क्रांतीचा सिद्धांत आणि वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत हे आपल्या जीवन सिद्धांत किंवा ओरिजिन ऑफ ओरिजिन ऑफ इव्होल्यूशन. ओके, अशा पद्धतीने आपण या उत्क्रांतीशी माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, एक मिनटं. अच्छा, हां, या ठिकाणी जीवन उत्क्रांतीची जी सिद्धांत आहे त्यामध्ये डार्विनचा जो थेरी आहे त्याला नॅचरल सिलेक्शन सिद्धांत म्हटला जातो, जे पहिल्या पर्यायात दिलेला आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. हे एक प्रकारे आपल्याला कशा पद्धतीने माणूस ग्रो व्हायला सुरुवात केली किंवा माणसाचा जो मूड आहे त्याच्यामध्ये कसं बदलाव होत गेलं याविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या या वेगवेगळ्या सिद्धांताद्वारे मांडला जातो. सो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे असा जर प्रश्न आला तर डार्विन यांनी, चार्ल्स डार्विन यांनी मांडल्याचे दिसून येतो. आणि त्याच्यानंतर जो दुसरा पर्याय आहे उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, यालाच मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन म्हटलं जातं. ओके, मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन. आर. ए. फिशर, एस. राईट यांनी ही सिद्धांत मांडल्याचे दिसून येतो आणि याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या सिद्धांताला त्यांनी स्पष्ट केले. बायोटिक पोटेन्शियल, व्हेरिएशन, पॉप्युलेशन जेनेटिक्स, स्पेसिफिकेशन आणि लेवल ऑफ इव्होल्यूशन. ओके, अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेक्शनमध्ये त्यांनी हे जे काही मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्यूशन, ज्याला उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटला जातो, ते स्पष्ट केले. आणि तिसरा जो आहे वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत. सो या वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांतानुसार देखील या जीवन उत्क्रांतीशी संबंधित जी काही माहिती आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन या सिद्धांतानुसार स्पष्ट होतं. मात्र जे काही वियोग सिद्धांत आहे, ओके, वियोग सिद्धांत आपल्या या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये संबंधित होत नाही किंवा अनावश्यक या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. सो अ, ब, क योग्य पर्याय असणार आहे. सो आणि पर्याय जे विधान आहे किंवा ड पर्याय जे आहे ते चुकीचे असणार आहे. ओके, सो दुसरा नंबरचा जो पर्याय आहे अ, ब, क योग्य असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे मानवाच्या शरीरात नेफ्रॉनमध्ये युरिन बनण्याचा जो काही घटनाक्रम आहे, तर तो घटनाक्रम त्याचा एकंदरीत सिक्वेन्स कसा आहे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेलं होतं. ओके, सिलेक्टिव्ह रिऑब्झर्प्शन, ट्युबर सिक्रेशन की अल्ट्रा फिल्ट्रेशन. सो या ठिकाणी जे काही युरिन बनण्याचा जो क्रम आहे तो आपल्याला 3 क्रमांमध्ये आपल्याला विशेषतः दिसून येतो. पहिला आहे ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन, ज्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन देखील म्हटलं जातो. त्यानंतर आहे पुनर्शोषण, सिलेक्टिव्ह रिऑब्झर्प्शन. ओके, आणि तिसरा आहे ट्युब्युलर स्त्राव म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशन. सो या 3 स्टेजमध्ये आपल्याला ही जी काही युरिन नेफ्रॉनमध्ये जी युरिन बनण्याची जी काही क्रम आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके, या ठिकाणी युरिन फॉर्मेशन म्हणून हे डायग्राम दिलेले आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता. त्याचे 3 पार्टमध्ये ते डिवाइड होतात. ओके, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन याच्यामध्ये जे काही पाणी आणि वॉटर सोल्यूट्स जे स्मॉलर पार्टिकल्स आहेत, जे प्रोटीन्स आहेत, ते कॅपिलरीच्या बाहेर येण्यासाठी त्यांना फोर्स करतात. ओके, सो रिनल ट्यूबद्वारे रिनल ट्यूबमध्ये ते प्रवेश करतात आणि एकंदरीतच वॉटर आणि सोल्यूट्स जे बाहेर येण्यासाठी या कॅपिलरी वॉल्समधून बाहेर येण्यासाठी त्यांना या ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनद्वारे प्रवृत्त केलं जातं. त्यानंतर आहे ट्युब्युलर सिक्रेशन, ट्युब्युलर रिऑब्झर्प्शन. ओके, पुनर्शोषण. या ठिकाणी वॉटर, ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स आणि जे काही महत्त्वाचे जे आयन्स आहेत ते परत आपल्या बॉडीमध्ये ऑब्झर्व केले जातात. ओके, सो ट्युबल सेल्सच्या माध्यमातून हे ऑब्झर्व केले जातात आणि ते परत कॅपिलरी ब्लडमध्ये ते जे काही आपण ऑब्झर्व केलेले जे काही मिनरल्स आहेत ते आपल्या कॅपिलरी ब्लडमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर जे काही वेस्ट मटेरियल असतो ते परत या ट्युब्युलर सिक्रेशनच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात. ओके, ज्याच्यामध्ये हायड्रोजन प्लस आयन, त्यानंतर आहे पोटॅशियम प्लस आयन, क्रिएटिनिन, ड्रग इत्यादी जे काही पदार्थ आहेत आपल्या शरीराबाहेर टाकण्याचे काम या युरिन या ट्युब्युलर सिक्रेशनच्या माध्यमातून होत असतो. ओके, सो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिऑब्झर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन अशा पद्धतीने याचे 3 स्टेजमध्ये आपल्याला हे जे काही क्रम आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 अल्ट्रा फिल्ट्रेशन, ज्याला ग्लोमेरुलस अल्ट्रा फिल्ट्रेशन देखील म्हटलं जातो, सिलेक्टिव्ह रिऑब्झर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन असे 3 जे काही स्टेजेस आहेत ते आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य आहे. सो जे काही कार्य ॲड्रेनल ग्रंथीद्वारे केले जातो.
सो ते कुठे विसावले असतात अशा पद्धतीने प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मूत्रपिंडामध्ये, मूत्रपिंडाच्या वर, मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस किंवा दोन्ही मूत्रपिंडाच्या मध्ये. ओके, सो मूत्रपिंड म्हणजे किडनीच्या वर असतो की किडनीच्या पाठीमागे असतो, किडनीमध्ये असतो, अशा पद्धतीने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो ॲड्रिनल ग्लँड कुठे दिसून येतं, तर या ठिकाणी आपल्याला ॲड्रिनल ग्लँड दिसून येतो. ओके, हे जे काही किडनी आहेत, या किडनीच्या आपल्याला वर हे विसावल्याचे दिसून येतात ॲड्रिनल ग्लँड्स. ओके, ज्याला आपण अधिवृक्क ग्रंथी मराठीत संबोधत असतो. ओके, अधिवृक्क ग्रंथी म्हणजेच काय, तर ॲड्रिनल ग्लँड्स. ओके, आणि हे आपल्याला दोन्ही किडनीच्या वर विसावल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 मूत्रपिंडावर म्हणजे किडनीच्या वर ते विसावलेले असतात. ओके, हे एक प्रकारे हार्मोन जे काही अधिवृक्क ग्रंथी असतात ते हार्मोन तयार करण्याचे काम करतात, जे आपले चयापचय असेल, रोगप्रतिकारक शक्ती असेल, रक्तदाब असेल किंवा तणावात प्रतिसाद देणे असतील किंवा इतर जे कार्य आहेत ते कार्य नियमित करण्याचे काम या अधिवृक्क ग्रंथीद्वारे केले जातं. ओके, आणि हे आपल्याला मूत्रपिंडावर दोन्ही भागात तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो, ज्याचे कॉर्टेक्स आणि मज्जा असे 2 भाग. त्या जर आपण त्या ॲड्रिनल ग्रंथीला जर ॲड्रिनल ग्लँडचं जे काही पार्ट आहे ते आपण सूक्ष्मदर्शिका खाली बघितलं तर आपल्याला 2 पार्टमध्ये ते दिसून येते की मेडुला म्हणजे आतील पार्ट आणि कॉर्टेक्समध्ये बाहेरील पार्ट. ओके, मेडुलाच्या मध्ये आतील पार्टमध्ये आपल्याला ब्लड वेसल्स असतात आणि बाहेर जो असतो तो कॅप्सूल असतो. ओके, सो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. ओके, सो आपल्याला कुठे दिसतात तर किडनीच्या वर मूत्रपिंडावर. पुढे जाऊयात. आता खालील कोणता आजार बरा करण्यासाठी ॲग्रिमायसिन नावाचा जे काही वापर आहे, औषधाचा वापर किंवा जीवाणुनाशक जे आहेत ॲग्रिमायसिन, ते कुठल्या रोगासाठी, आजार बरा करण्यासाठी अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की कोणता आजार बरा करण्यासाठी ॲग्रिमायसिन वापरतात. सो कवक आजार, त्यानंतर आहे विषाणू आजार, जीवाणू आजार की कवक विद्रावी आजार. ओके, सो ॲग्रिमायसिन एक संरक्षण जीवाणुनाशक आजार आपल्याला दिसून येतो, ज्याच्यामध्ये सफरचंद, नाशपाती, टोमॅटो, त्यानंतर अजवाईन, तंबाखू जे याच्यामध्ये जे काही फायर ब्लाईट नावाचं जीवाणूजन्य जे काही आजार आपल्याला दिसून येतो ते आजार दूर करण्यासाठी या ॲग्रिमायसिनचा वापर करतात. ओके, म्हणजे बॅक्टेरियल जे काही इन्फेक्शन आहे किंवा बॅक्टेरियल डिझीज आहेत आपल्या विशेषतः वनस्पतींमध्ये दिसून येणार, ते दूर करण्यासाठी या ॲग्रिमायसिनचा वापर केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे, जीवाणूजन्य आजार किंवा बॅक्टेरियल डिझीज. ओके, या ठिकाणी जी काही बाजारात उपलब्ध असणारे ॲग्रिमायसिन दिलेले आहे, ज्याच्यामध्ये काही कंटेंट्ससुद्धा देखील आपल्याला दिल्याचे आपल्याला दिसून येतं आणि कुठल्या रोगला रेजिस्ट करतात. सायट्रस कॅन्कर असेल, ब्लॅक आर्म असेल, लिप ब्लाईट, त्यानंतर सीडिंग ब्लाईट, विल्ट, त्यानंतर आहे सॉफ्ट रॉट, त्यानंतर कॉटन, जे काही कुठल्या वनस्पतीमध्ये हे विशेषतः रोग दिसून येतात ते दूर करण्यासाठी. सो या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही या स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते नंतर वाचू शकता. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 विषाणू हे डॅश असतात अशा पद्धतीने काय असतात त्याविषयी दिलेलं आहे आणि पर्यायात आपल्याला एकपेशीय जीव, पेशीभित्तिका रहित जीव, बहुपेशीय जीव की अपेशीय जीव. ओके, सो विषाणू आपल्याला अपेशीय जीव असल्याचे दिसून येतो. व्हायरस हे नॉन सेल्युलर मायक्रोस्कोपिक संसर्गजन्य एजंट म्हणून काम करत असतात. ओके, आणि हे जे काही यजमान पेशी आहेत, यजमान पेशी म्हणजे दुसऱ्या पेशीवर अवलंबून राहतात, त्यांचे स्वतः दुसऱ्याच्या पेशीमध्ये ते प्रवेश करतात. ओके, दुसऱ्या पेशीमध्ये प्रवेश करून त्याचे सिंथेसिस घडवून आणतात, प्रतिकृती बनवण्याचे कार्य करतात आणि अशा पद्धतीने त्या व्हायरसेसचे प्रतिकृती बनवून ते एकाचे 2 चे 4 दुप्पट म्हणजे त्याच्यामध्ये उत्परिवर्तन होऊन असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो जैविक दृष्टिकोनातून विषाणूंचे सजीव आणि निर्जीव असे वर्गीकरण करता येत नाही, म्हणजे ते अपेशीय जीव आहे, त्याच्या सजीवांमध्ये किंवा निर्जीवांमध्ये वर्गीकरण करता येत नाही. जेव्हा ते कुठल्याही पेशीमध्ये नसतात किंवा बाहेर असतात तेव्हा ते ॲक्टिव्ह नसतात, मात्र पेशीमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर ते ॲक्टिव्ह होतात, म्हणून ते दोन्ही प्रकारचे गुणधर्म ते दर्शवत असतात, म्हणूनच आपण त्यांना अपेशीय जीव संबोधत असतो. ओके, सो वेगवेगळे विषाणूजन्य आपल्याला आजार दिसून येतात. HIV आहे, त्यानंतर आहे इबोला व्हायरसेसमुळे, इन्फ्लुएन्झामुळे स्वाईन फ्लू नावाचा आजार होतो, रेबीज व्हायरस. ओके, सो अशा वेगवेगळ्या व्हायरसेसमुळे आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. ओके, आणि व्हायरस हे अपेशीय जीव असल्याचे दिसून येतो.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपण हे जे प्रश्न आहे ते आपल्या फिजिक्स संदर्भाने या ठिकाणी घेतलेलो आहोत. सो खालील योग्य विधानांचा विचार करा. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. का ऐकू येते ते आपल्याला त्याविषयीची जी काही कारणे आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. नंतर आहे ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. ओके, सो कुठले विधान बरोबर आहेत? सो जेव्हा आपण सारख्याच भौतिक स्थितीत असलेले जे माध्यम असतात, कारण आपल्याला माहितीच असेल ध्वनीचा जर प्रसार करायचे असेल किंवा ध्वनी तयार करण्यासाठी एखाद्या माध्यमाची आवश्यकता असते. विदाऊट जे काही मीडियम साऊंड कॅन नॉट बी फॉर्म. ओके, सो माध्यमाची आवश्यकता असते आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर वारंवारता सारखे असणे गरजेचं असतं. ओके, सो जेव्हा आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर आपल्याला ध्वनीचा वेग देखील वाढत असल्याचे दिसून येतो. कारण तापमान टेम्परेचरमध्ये टेम्परेचरशी जे काही ध्वनीचा वेग असतो तो समानुपाती असतो. ओके, त्यामुळे आणि ज्या पद्धतीने तापमानाशी समानुपाती असते त्याचप्रमाणे आर्द्रतेशी देखील हवामानातील जो काही आर्द्रता आहे त्या आर्द्रतेनुसार देखील साऊंड हे समानुपाती असते. म्हणजे हवेच्या आर्द्रतेमध्ये जर वाढ झाली असेल तर ध्वनीचा वेग जास्त किंवा अधिक वेगाने ते प्रसारित होईल किंवा त्याच्यामध्ये देखील वाढ होत असल्याचे दिसून येतं. ओके, सो ब जे स्टेटमेंट आहे ते योग्य असणार आहे. आणि अ स्टेटमेंट आहे की दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. एकंदरीत जेव्हा आपण हिवाळ्यामध्ये सकाळी किती लांबीपर्यंत किंवा खूप दूरवर असलेल्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला रेल्वेचे जो काही आवाज आहे तो याच आपल्यापर्यंत पोहोचण्याचे किंवा आपल्यापर्यंत येण्याचे काम जे काही प्रोसेस आहे ते याच पद्धतीने होतो की सकाळी आर्द्रतेचा जो प्रमाण असतो तो अधिक असतो आणि त्यामुळे आपल्याला त्या साऊंडला मीडियम प्राप्त होतं आणि मीडियम प्राप्त होत असल्या कारणाने त्याच्या साऊंडच्या वेगमध्ये वाढ होतो आणि परिणामी आपल्यापर्यंत ते लवकर पोहोचतो. ओके, सो या ठिकाणी ध्वनीच्या वेग संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनीचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. भौतिक स्थिती म्हणजे वायूचे तापमान असते, घनता, रेणुभार अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या मीडियमद्वारे त्याच्यामध्ये काय बदल होतो ते दिसून येतो. जर डेन्सिटी असेल वायूची काही जी घनता आहे त्या घनतेनुसार ध्वनीचा वेग व्यस्त प्रमाणात असल्याचे दिसून येतो. ओके, सो घनता व जे काही वायू आहे त्याच्यामध्ये चौपट झाल्यास साऊंडची जी गती आहे ती अर्धी होत असते. ओके, सो या ठिकाणी अ आणि ब पहिला जो पर्याय आहे तो योग्य असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतात. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यसो पूर्व परीक्षा 2013 कॉर्निया, आयरिश, प्युपिल की रेटिना. तर कुठले भाग आहेत जे आपल्याला जो काही प्रकाश आहे सूर्यप्रकाश आहे ते नियंत्रित करण्याचे काम करतो. सो डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाची जास्तीत जास्त जे काही अपवर्तन किंवा पारदर्शक अपवर्तन जे आहे ते आपल्याला पारदर्शक पटलाद्वारे होते आणि हे जे पटल असते ते आपल्याला एक प्रकारे गडद मासल पडदा असतो आणि त्यालाच बुबुळ म्हटलं जातं. ओके, बुबुळ म्हणजेच काय तर आयरिस. सो या आयरिसच्या माध्यमातून जे काही प्रकाश आहे ते नियंत्रित होत असल्याचे दिसून येतो. ओके, या ठिकाणी बघू शकता जो काही काळा जो निळा भाग आहे तो निळ्या भागालाच आपण बुबुळ किंवा आयरिस म्हटलं जातो आहे. ओके, आणि जी काही बाहुली आहे सो बाहुली काय करतात तर प्रकाश जर जास्त असेल तर त्याला नियंत्रित करण्याचे काम करतो. म्हणजेच काय तर जर प्रकाश जास्त असेल तर अशा वेळेस बाहुलीचे आकुंचन होते आणि कमी प्रकाशामध्ये ते रुंदावते. म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये प्रकाश जास्त झाला किंवा कमी झाला तर सो लक्षणे आहेत ते बाहुलीवर होताना दिसतो. मात्र नियंत्रित करण्याचे काम या बुबुळाद्वारे किंवा आयरिसद्वारे केले जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला पचनसंस्थेसंदर्भात जे आपल्या मुखापासून तर गुदद्वारापर्यंत जो काही पीएच आहे त्या पीएचमध्ये कशा पद्धतीने बदल होतो अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला आहे अल्कली, आम्ल, अल्कली. त्यानंतर आहे आम्ल, अल्कली, आम्ल की आम्ल, अल्कली आणि चौथा पर्याय आहे की अल्कली आणि आम्ल. सो जेव्हा आपण सुरुवातीला अन्न ग्रहण करतो तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जो काही अन्न ग्रहणासाठी किंवा जो आपण डायजेशन सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होते तर सर्वात प्रथम आपल्या मुखामध्ये ते अन्न जेव्हा आपण गिळतो तर आपल्या त्या अन्नामध्ये सलाइवा मिक्स होतो आणि सलाइव्याचा जो काही पीएच असतो तर आपल्याला साधारणतः 6 ते 6.5 ते 7.5 म्हणजे जवळपास
ॲसिड बेस असतो. ओके, म्हणजे आम्ल स्वरूपाचा असतो. ओके, त्यामुळे अल्कली जो पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी एलिमिनेट करता येईल. ओके, अल्कली. त्यानंतर पुढच्या स्टेजेसमध्ये जेव्हा आपला जो काही अन्न आहे, फूड आहे, तो अप्पर स्टमकमध्ये येतो, तर त्यावेळेस देखील आपल्याला त्या अप्पर स्टमकमधील जो काही पाचक द्रव्य स्त्रवला जातो त्याच्यात त्या पाचक द्रवाचा देखील pH आपल्याला 4 ते 6.5 पर्यंत, म्हणजे हे देखील आपल्याला ॲसिडिक इन नेचर असतो, म्हणजे हे देखील आपल्याला आम्ल असल्याचे दिसून येतो. त्यानंतर लोअर स्टमकमध्ये देखील जो काही HCl वगैरे लोअर स्टमक म्हणजेच काय तर लहान आतड्यांमध्ये जेव्हा ते प्रवेश करतात, तर त्या आतड्यांमध्ये देखील आपल्याला जे काही पाचक रस स्त्रवला जातो, ज्यामध्ये HCl असतील किंवा वेगवेगळे एन्झाईम्स असतील, तर त्याचा जो काही pH असतो तो 1 ते 4 इतका pH दिसून येतो. म्हणजे हे देखील आपल्याला ॲसिडिक इन नेचर दिसून येतो. त्यामुळे आम्ल अशा पद्धतीने सुरुवातीपासून आम्ल, आणि जेव्हा शेवटी लार्ज इंटेस्टाईनमध्ये जेव्हा फूड प्रवेश करतो, तर त्यावेळेस जी काही आपली त्या लार्ज इंटेस्टाईन्स म्हणजे मोठ्या आतड्यात जेव्हा अन्न प्रवेश करतो, तर त्या ठिकाणी जो काही पाचक रस स्त्रवला जातो किंवा त्या पाचक रसामध्ये किंवा त्या अन्नाचा एकंदरीत जे pH असतो, तर ते आपल्याला 4 ते 7च्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. ओके, आणि त्यानंतर जेव्हा तो बाहेर करतो तेव्हा 7पेक्षा जेव्हा वेस्ट मटेरियल बाहेर जातो तेव्हा तो 7पेक्षा जास्त असल्याचे दिसून येतो. म्हणजे बेसिक इन नेचरल असतो, म्हणजे सुरुवातीला आम्ल आणि त्यानंतर अल्कली. ओके, सो पर्याय क्रमांक 3 आम्ल आणि अल्कली अशा पद्धतीचे योग्य आपल्या जे काही अन्न जेव्हा डायजेशन सिस्टीम ॲक्टिव्ह असते त्यावेळेस या प्रोसेसमधून आपला फूड आपल्या शरीराबाहेर किंवा शरीराच्या आतमध्ये प्रवेश करून शरीराबाहेर जात असतो. ओके, सो आम्ल आणि अल्कली पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे, पर्यावरणासंदर्भाने एक प्रश्न आपण ॲड केलेला होता. खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त झालेले राज्य आहे, अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे. सो अतिशय फॅक्च्युअल पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. सो हिमाचल प्रदेश हे राज्य प्रथम कार्बनमुक्त फ्री कार्बन स्टेट झाल्याचे आपल्याला दिसून येतो हिमाचल प्रदेश. ओके, याच्यामध्ये सर्व जे काही सरकारी विभाग आहेत त्या विभागांना पर्यावरणासंदर्भात ऑडिट करण्याची सक्ती करण्यात आली, आणि एकंदरीतच जे काही कार्बन उत्सर्जनाचे जे प्रमाण आहे ते अतिशय नगण्य करून किंवा जवळजवळ नाहीसा करून हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले तर जगातील दुसरे कार्बनमुक्त राज्य झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, पहिले कार्बनमुक्त पंचायत जर प्रश्न विचारला तर पल्ली ग्रामपंचायत, जे आपल्याला जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात येत असल्याचे दिसून येतो. सांबा जिल्ह्यातील पल्ली हे जे काही ग्रामपंचायत आहे ते पहिले कार्बन मुक्त पंचायत झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ठाणे जिल्ह्यातील जे काही भिवंडी तालुका आहे त्या भिवंडी तालुक्यात जो गाव आहे तो पहिले कार्बन न्यूट्रल विलेज विकसित झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, भिवंडी तालुका जो आहे तो आपल्याला पहिले कार्बन न्यूट्रल विलेज विकसित होत असल्याचे दिसून येतो. आणि भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा म्हणून आसाम राज्यातील जे काही माजुली बेट जिल्हा आहे, सो या माजुली बेट जिल्ह्याला पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा म्हणून ओळख मिळालेली आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी याचा जो पर्याय असणार आहे तो हिमाचल प्रदेश योग्य पर्याय असणार आहे. या ठिकाणी आपण 10 जे प्रश्न आपल्या सायन्स संदर्भाने डे 14मध्ये बघितलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.